बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जे काम आवडते तेच तुम्ही करा. जर दुसऱ्याचं ऐकून काम केलं तर तुम्हाला त्या कार्यात आणि जीवनात सुद्धा अपयशाची दाट शक्यता असते. बांधवांनो, उदाहरणार्थ एका तरुणाला वक्तृत्व, गायनाची आणि सादर करण्याची, लोकांसमोर आपलं म्हणणं सादर करण्याची फार आवड होती. मग तो कोणत्याही गावातील कार्यक्रमाला जात असे, आपलं म्हणणं सांगत असे, बोलत असे आणि कार्यक्रमात सहभागी होत असते. भजन असो, कीर्तन असो किंवा वक्तृत्व स्पर्धा असो, अशा कुठेही कार्यक्रमात सहभागी होत असे. पुन्हा जयंत्या पुण्यत्या असल्या सहभागी होत असे. तर त्याच्या घरी त्याला बोलायचे, असं करू नको, तसं करू नको, तुला बोलता येत नाही, लोक तू टिंगल टवळले करता, असं करतात, तसं असं काय ना काय म्हणायचे. त्याचा परिणाम असा झाला की त्यानं ते काम सोडलं. काम सोडल्यामुळं काय झालं, त्यानं ते कार्य सोडलं म्हणणं, घरच्याच्या म्हणण्यावर. आणि दुसरा त्याच्यापेक्षा कमी होता, बोलणारा, वाचणारा, लिहिणारा हे होता, त्याच्यापेक्षा कमी होता, ते लाजायचा. परंतु त्याच्यापेक्षा कमी असल्यामुळं तो पुढे गेला आणि त्याचं नाव झालं. मला सांगायचं तात्पर्य बनवलं मग एवढंच की तुम्हाला तुमच्या जीवनात जे आवडते तेच करा, लोकांच्या म्हणण्यानुसार करू नका. जर तुम्ही लोकांच्या म्हणण्यानुसार केलं तर तुमचं असं नुकसान होऊ शकतं. एवढं ठीक आहे संबंध. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं आवडतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा रिक्वेस्ट असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करत सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचंसुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक जरा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. पण एवढेच काही समजलो. धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.